नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर सध्या आपण पाहणार आहोत खास दिवाळी आणि दसऱ्यासाठी ट्रेंडिंगला चालू असणारी ही वूलन मॅट रांगोळी। याची खासियत अशी आहे की ही रांगोळी आपण वारंवार वापरू शकतो, दिसायलाही सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह अशी आहे। रेडी टू यूज ही रांगोळी आपल्याला मीशोवर खूपच कमी प्राईजमध्ये अवेलेबल आहे। याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत, फ्लॉवर रांगोळी, 3D पिकॉक रांगोळी, तोरण रांगोळी, कलश रांगोळी अशा बरेच प्रकार आहेत। पारंपरिक रांगोळी, आउटलाईन रांगोळी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या आपल्याला अवेलेबल झालेल्या आहेत। त्याही मीशोवर खूपच कमी प्राईजमध्ये आपल्याला मिळणार आहेत। ही रांगोळी खरेदी करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या प्रत्येक रांगोळीची लिंक तुम्हाला दिलेली आहे, तिथे जाऊन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला ही रांगोळी खरेदी करता येईल। आउट ऑफ स्टॉक होण्याच्या आधी ही रांगोळी खरेदी करून घ्या। त्यानंतर ही रांगोळी आहे आउटलाईन रांगोळी। ही रांगोळी आपण समईच्या कडेला किंवा याच्यामध्ये दिवाळीमध्ये पणत्याही आपण ठेवू शकतो। खूपच सुंदर अशी ही डिझाईन आहे। याची प्राईस फक्त आणि फक्त 202 रुपये आहे। त्यानंतरची रांगोळी येणारी आहे ही आउटलाईन रांगोळी आहे। ही रांगोळी दोन प्रकारे वापरू शकतो, एकतर आउटलाईन म्हणून किंवा तोरण म्हणून सुद्धा आपण ही रांगोळी वापरू शकतो। याची प्राईस आहे फक्त आणि फक्त 230 रुपये। ही आहे फ्लॉवर रांगोळी। ही आपण उंबरेच्या कडेला ही रांगोळी ठेवल्यानंतर खूपच सुंदर आणि आकर्षक अशी डिझाईन ही दिसणार आहे। खूप उठावदार असा कलर आहे। याची प्राईस फक्त आणि फक्त 187 रुपये आहे। ही आहे फ्लॉवर रांगोळी। ह्या रांगोळ्या दिवाळीसाठी खूपच ट्रेंडिंगला चाललेल्या आहेत। याच्यामध्ये पणत्या ठेवल्यानंतर जी आपली आउटलाईन आहे खूपच सुंदर असे दिसणार आहेत। या रांगोळीची प्राईस फक्त 239 रुपये आहे। ही आहे खास दिवाळीसाठी कलश रांगोळी। दिवाळीसाठी किंवा लग्न समारंभासाठी किंवा कोणत्याही सणावारांसाठी या रांगोळ्या खूपच सुंदर अशा दिसणार आहे। या रांगोळ्यांची खासियत अशी आहे की ही रांगोळी आपण वारंवार वापरू शकतो। रेडी टू यूज अशी ही रांगोळी आहे आणि खूपच सुंदर सुंदर डिझाईन तुम्हाला या मीशोवर अवेलेबल झालेल्या आहेत। त्यामुळे स्टॉक आउट ऑफ होण्याच्या आधी ही रांगोळी खरेदी करा। या सर्व रांगोळ्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। धन्यवाद।